नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवत आहे मिसळ पाव। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: चक्री फूल, मिरे, लवंग, मोठी विलायची, छोटी विलायची, दालचिनी आणि 2 काजू, धने, खसखस, दगडफूल, मिरची, अद्रक, लसण, खोबरं आणि फुटाण्यातली डाळ घेतलेली आहे आणि कांदा। हे सर्व साहित्य आपण भाजून घेऊया। सर्वात पहिले आपण खडा मसाला भाजून घेत आहे। आता आपण खोबरं भाजून घेऊ, त्याच्यामध्ये काजू टाकून घेऊ आणि लाल मिरची भाजून घेऊया। आपण आता धने टाकून घेऊया थोडेसे। आता आपण त्याच्यामध्ये दगडफूल टाकू। आपण आता खसखस टाकून घेऊया। हे पण आपण आता फुटाण्याची डाळ भाजून घेऊ। आपण आता कांदा भाजून घेऊया। हे सर्व साहित्य आपण मिक्सरमधून काढून घेऊया। कांदा आणि टोमॅटो टाकलेला आहे, ते पण आपण कुकरमध्ये आता तेल टाकून घेऊया। आपलं तेल आता गरम झालेलं आहे। आपण आता याच्यामध्ये जिरे मोहरी टाकू आणि कांदा टाकून घेऊया आणि हळद टाकून घेऊया। आता आपण याच्यामध्ये मोड आलेली मटकी टाकून घेऊ। 1 ग्लास पाणी टाकून आपण बंद करून शिजवून घेऊ। आपण त्यामध्ये मोहरी, जिरे मोहरी, तेजपत्ता आणि मसाला कुटून घेऊ। तेपर्यंत आपण आपला मसाला असा तयार करून घेऊ। आपण आता याच्यामध्ये हळद, धने पावडर, 1 चमचा लाल मिर्च पावडर आणि पावभाजी मसाला अशा प्रकारे आपण छानपैकी परतून घेऊया। आता आपण मटकी याच्यामध्ये टाकून घेऊ। आपण पहिले पण मीठ टाकलेलं आहे, आता आपण परत मीठ टाकून घेऊया। मैत्रिणींनो, आपले मिसळ पाव तयार झालेला आहे। तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा।